हाय, हॅलो, नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 6. काय चाललेलं आहे घरामध्ये? राखीला यासाठीच तर आणलं होतं. याचसाठी केला होता अट्टहास. राखीने सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणलेलं आहे. अक्षरशः एकेकाला रडवलेलं आहे. राखीचा येण्याचा उद्देश हाच होता की झोपलेल्यांना जाग करणे. जे जे सदस्य झोपलेले आहेत त्यांना ताळ्यावर आणणं हेच राखीचं काम आहे. आणि त्याचसाठी राखीला बिग बॉस सीझन 6 मध्ये बोलावलेलं आहे. आपण आज पाहिलं की आजच्या एपिसोडमध्ये राखीने अक्षरशः त्यांना काय काय शब्द वापरलेले आहेत की त्यांच्यातली आतमधली जी आग आहे ती जागी व्हावी आणि त्यांनी काहीतरी रिॲक्शन द्यावी. इथे काहीतरी लोकांना, प्रेक्षकांना त्यांची दिसावी, मुवमेंट तरी दिसावी. त्यामुळे राखी असं काही गोष्टी करत आहे, काय काय बोलत आहे आणि त्यामुळे घरातले सगळेच सदस्य जे आहेत ते बेचैन झालेले आहेत. आणि अक्षरशः रोशन रडलेला आहे आज, रुचिता रडलेली आहे आज, सगळ्या सागर पण रडलेला आहे. अगदी लोकांच्या डोळ्यात त्यांनी पाणी आणलेलं आहे राखीने. तर काय झालेलं आहे आजच्या एपिसोडमध्ये? तर आज आपण पाहिलं राखी आणि रुचिताचं जोरदार भांडण कशावरनं झालेलं आहे. तर राखीने जे रोशन आहे तिला त्यांचं नाव आठवत नव्हतं, त्यामुळे तिने त्यांना विचारत होती ती राकेशला की तो हमाल असं त्यांनी त्यांचं नाव घेतलं आणि ते रुचिताने ऐकलं आणि त्याच्यावरनं हे भांडण पूर्ण जे आहे ते सुरू झालेलं आहे. राखीचं असं म्हणणं आहे की तिला नाव आठवत नाहीत आणि त्यामुळे ती बऱ्याच जणांना ऍक्टर, सिंगर असं बोलते. परंतु हमाल हा शब्द जो आहे तो रोशनपर्यंत पोहोचलेला नव्हता, परंतु रुचिताने ते काम केलेलं आहे पोहोचवण्याचं आणि त्याच्यावरनं रुचिताने राहाडा घातलेला आहे. रुचिताला राहाडा घालण्याची सवय आहे, परंतु आजचा राहाडा तिला महागात पडलेला आहे. कारण राखी बरोबर राहाडा घालणं हे एरागेराचं काम नाही. राखी कुठेच कोणाला दबत नाही आणि तेच आपल्याला दिसलेलं आहे. रुचिताला खूप काय काय बोलून तिने वेठीस धरलेला आहे. कॅरेक्टरलेस म्हणून रुचिताला अक्षरशः तिने जागेवर बसवलेला आहे. या भांडणामध्ये आपण पाहिलं तन्वी, दीपाली आणि राकेश हे राखीच्या साईडने आहेत. परंतु या तिघांना माहिती नाहीये की त्यांची सुद्धा एक दिवस वेळ येणार आहे, त्यांच्या सुद्धा मागे राखी लागणार आहे. परंतु ते आज तिला सपोर्ट करत आहेत. राखी करत आहे कारण तिला या शो मध्ये तिला जे सांगितलेलं आहे ते ती करत आहे. बिग बॉसच्या ऑर्डर प्रमाणे ती वागत आहे. परंतु जे सदस्य आज राखीच्या साईडने आहेत, उद्या त्यांच्यावर सुद्धा राखी पलटवार करणारच आहे. रोशन सुद्धा चिडलेला आपल्याला दिसलाय की बाबा तुझ्या जागी मुलगी आहे तू म्हणून मी तुझी इज्जत करतो, जर तुझ्या जागी मुलगा असता तर तू आतापर्यंत फाटला असता, अशा भाषेत रोशन तिला समजवते. नल्ला जी राखी त्याला बोलते, त्याच्यामुळे रोशन खूप चिडलेला आहे आणि त्याच्यामुळे तो रडतो आहे. राखीचं म्हणणं आहे की तू या घरात काहीच करत नाही. रोशनला गेम समजत नाहीये. रोशन एक वेगळ्या बॅकग्राऊंड वरनं आलेला आहे आणि त्यामुळे त्याला समजत नाहीये हा गेम नक्की काय आहे. त्याला आयडियाच नाहीये. बिग बॉस वाल्यांनी त्याला आधी ऍक्च्युली 2-3 जे आहेत सीझन दाखवायला हवे होते की बिग बॉस म्हणजे नक्की काय. त्यामुळे रोशन खूप चाचपडतोय, त्याला समजत नाहीये हा गेम. अनुश्री बद्दल बोलायचं तर अनुश्री ना इस घर की है ना उस घर की असं आहे, ना घर की ना घाट की. परंतु ती गेम मध्ये हुशार आहे. आपण पाहिलं ती आज रुचिताच्या विरुद्ध बोलत होती. तिचं म्हणणं आहे की आपलंच नाणं खोटं आहे. कारण राखी जे बोलतीये ती कोणीच तिला टक्कर देऊ शकत नाही हे अनुश्रीला माहिती आहे. त्यामुळे ती राखीच्याच साईडने आहे आणि रुचिताला इथे ती समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. कारण रुचिता सुद्धा तेच शब्द बऱ्याच वेळा वापरते, लोकांना इरिटेट करते. बऱ्याच वेळा दीपाली ताईला किंवा बाकीच्यांना, तन्वीला तिने खूप वाईट शब्द बोलून इरिटेट केलेला आहे आणि सेम आज तेच तिच्याबरोबर होत आहे. अनुश्रीला व्हायचं आहे कॅप्टन आणि म्हणून सगळ्यांच्या गुड बुक्समध्ये जाण्यासाठी ती करते प्रयत्न. टोळी तर तिच्याबरोबर आहेच, परंतु दुसऱ्या साईडचे जे लोक आहेत, दुसऱ्या ग्रुपचे जे लोक आहेत, तन्वी आहे, राकेश आहे, दीपाली आहे, यांच्याबरोबर परंतु ती जुळवून घेण्याचा प्रयत्न करते आणि आज आपल्याला ते अगदी स्पष्ट दिसलेलं आहे. सागर आहे कॅप्टन आणि कॅप्टनच्या त्याच्या कार्यकालामध्ये इथं राखी आलेली आहे. त्याच्या डोक्याला खूप ताप झालेला आहे, खूप इरिटेट झालेला आहे, फ्रस्ट्रेट झालेला आहे आणि सागरला कन्फेशन रूममध्ये बिग बॉस बोलवून त्याला थोडंसं त्याची जी नाराजगी आहे दूर करण्याचा प्रयत्न करतात. त्याला सांगतात की व्यक्त व्हा, बिग बॉस काही करू शकत नाही, तुम्हाला जे आहे ते करावं लागेल. आणि सागर इथे खूप चिडलेला आहे कारण ज्या पद्धतीने राखी बोलतीये, जे शब्द वापरतीये, घरातलं वातावरण इतकं गढूळ झालेलं आहे. अशा घरामध्ये राहण्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. अशा घरामध्ये हे लोक राहतायत, भांडतायत, पण सर्व्हाइव्ह करतायत. खूप कठीण आहे अशा घरामध्ये राहणं. परंतु राखीला इन्व्हाइट करण्याचं काम सुद्धा या लोकांनीच केलेलं आहे. जर त्यांनी आधीपासून जर चांगला गेम दाखवला असता तर राखीला बोलवण्याची वेळ आली नसती.
इथे सचिनची एक गोष्ट मला आवडली. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने राखीसमोर बाजू मांडली, व्यवस्थित भाषेमध्ये ते बोलले आणि राखीला सांगितलं की बाबा तू जे शब्द वापरते त्या शब्दांनी समोरचा माणूस दुखावला जातोय, त्याच्या भावना दुखावल्या जातात आणि त्यामुळे रोशन रडतोय कारण त्याच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. जे नल्ला ती म्हणते सारखं त्याच्यामुळे एक सामान्य माणसाला असे शब्द ऐकून रडूच कोसळणार, दुसरं काय होणार. प्राजक्ता शुक्रे आणि करण हे गेममध्ये येण्याचा प्रयत्न करतायत. प्राजक्ताला हे खूप असह्य होतंय कारण ज्या पद्धतीने राखी बोलतेय तिला नाही सहन होते. तिला असं वाटतंय की राकेशने तिची बाजू घ्यावी रुचिताची, परंतु राकेश म्हणतो मी नाही घेणार तिची बाजू, अशा बाईची बाजू मी घेणार नाही. आणि रुचिता सुद्धा राखीला म्हणते की पातळी सोडलेली बाई किंवा वल्गर वगैरे तिला जे म्हणते सगळ्यांचीच बाजू चुकीची आहे, कुणाचीच बाजू बरोबर नाहीये. कारण इथे सगळेच जण गेम म्हणून काहीही बोलतायत, काहीही करतायत. गेम जरी असला तरी हे एक बिग बॉसचं घर आहे आणि हे घरासारखं दिसायला हवं होतं, परंतु हे आता बिग बॉसचं घर असं नाही राहिलेलं, याला घर म्हणू शकत नाही. हे फक्त भांडणाचं एक काहीतरी केंद्र झालेलं आहे. फक्त भांडा आणि आपला कॅमेरा आपल्याकडे फोकस करून घ्या असंच काहीतरी चाललेलं आहे. तन्वीला काढण्यासाठी विशाल पण आतुर आहे. तो म्हणतोय की तन्वीला काढायला हवं. सागर पण म्हणतोय की तन्वीला काढायला हवं. सचिन सुद्धा म्हणतात की ती निर्णय बदलते. त्यानंतर आपण पाहिलं की रुचिताने जे गॅसचे जे जाळ्या आहेत त्या काढून नेल्या कारण तिला तिला बरंच कॅरेक्टरलेस वगैरे बोलण्यात आलं आणि सगळेजण उभे राहिले, स्टँड घेतला नाही, त्यामुळे तिने हे असं कृत्य केलं आणि त्याच्यावरनंच खूप वाद सुरू झाला. लोकांना जेवण मिळणार नाही. अनुश्री खूप प्रयत्न करते, ती एक तरी जाळी घेऊन येते आणि सांगते सगळ्यांना की याच्यावरती जेवण बनवूयात, परंतु तरी पण घरातले लोक इतके आकडू आहेत की एका गॅसवरती जेवण बनवलं जाऊ शकत होतं तरी पण त्यांनी ते ऐकलं नाही. ते अडून राहिले सगळ्या जाळ्या येण्यासाठी आणि इथे बिग बॉसने इंटरफेअर केलेला आहे आणि सुरक्षिततेचा जो आहे मुद्दा मांडून त्यांनी त्या जाळ्या परत द्यायला लावलेल्या आहेत. कारण जर त्याच्यावरनं काही ॲक्सिडेंट झाला तर सगळ्यांनाच दुखापत होऊ शकते, म्हणून त्या जाळ्या बिग बॉसने द्यायला लावलेल्या आहेत. परंतु बिग बॉस एवढा जर सुरक्षिततेचा जर विचार करत असले तर ज्यावेळेस राकेशने जो आहे गाजर वरती फेकलं होतं त्यावेळेस बिग बॉस काहीच का नाही बोलले. जेव्हा विशाल वरती चढला होता त्याच्यासुद्धा सुरक्षिततेचा प्रश्न होता, त्याला इंजुरी होऊ शकत होती, त्यावेळेस बिग बॉस काहीच का बोलले नाहीत. आणि आपण पाहिलं भाऊच्या धक्क्यावरती सुद्धा राकेशची जी टीम आहे तिला खूप सॉफ्ट जे आहे बोललं जातं, कान उघडणी केली जाते परंतु खूप सॉफ्ट शब्दामध्ये केली जाते. सेम इकडं जर आहे रुचिताचा ग्रुप आहे, विशालचा ग्रुप आहे, त्यांना खूप हार्श बोललं जातं. तर या गोष्टी बिग बॉसच्या इथे आपल्या लक्षात येतात. मला असं वाटतं जरी हे लोक सिनियर असले तरी पण त्यांना सुद्धा तेवढ्याच हार्श शब्दामध्ये तेवढ्याच इंटेन्सिटीने बोललं गेलं पाहिजे. हा गेम जर पुढे न्यायचा असेल तर कुणीच कमी नाहीये, कुणीच जास्त नाहीये. बाहेर कुणाची इमेज काय आहे याच्यापेक्षा इथे घरामध्ये सगळेजण सेम आहेत असंच बिग बॉसने ट्रीट करायला हवं. तर असं हे घरातलं वातावरण खूप जास्त गढूळ झालेलं आहे. असं बिग बॉस लोकांना पाहायला आवडेल का हे पण मेकर्सनी बघायला पाहिजे. लोकांना असलं बिग बॉस पाहायचं नाहीये, इतकं इरिटेटिंग, इतकं भांडण करणारं. लोकांना खूप चांगलं बिग बॉस आतापर्यंत आपण पाहिले. मेघा घाडेचा जो सीझन होता तो आपल्याला खूप आवडला होता. मिनल शहाचा जो होता, विशालचा जो सीझन होता तो पण आपल्याला खूप आवडला होता. याच्या मागचा सीझन जो जान्हवी त्याच्यामध्ये होती, विलन सारखी ती वागली, तो सीझन सुद्धा लोकांना खूप आवडला होता. परंतु असा बिग बॉस म्हणजे फक्त भांडण आणि एवढ्या चीप लेवलला बोलणं जाणं हे मराठी माणसाच्या पचनी पडणारं नाहीये, हे मराठी माणसाला आवडणारं नाही आणि त्याच्यामुळं बिग बॉसचा प्रेक्षक दूर होणार आहे. त्यामुळं मला असं वाटतं एवढ्या चीप लेवलला जाण्यापेक्षा थोडंसं चांगलं वातावरण करून बिग बॉस चांगले सीझन्स करू शकतो. इथे कॉन्टेस्टंट्स जे आहेत ते कंटेंट द्यायला कमी पडलेले आहेत. मला असं वाटतं की जे वाईल्ड कार्ड एंट्री जे बिग बॉस आणणार आहेत ते जास्त आणावेत आणि इथे लवकरात लवकर हे जे सदस्य आहेत जे इथे काहीच काम करत नाही आहेत त्यांना इथनं आउट करून चांगले सदस्य जर घेतले तर इथे कुठेतरी हा सीझन आपल्याला चांगला पाहायला मिळेल असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. नमस्कार, धन्यवाद.